हॅलो स्टुडंट्स, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजचे हे लेक्चर येणारे जे तुमचे एक्झाम्स आहे, येणारे जे तुमची परीक्षा आहे, जसे की तलाठी, ग्रामसेवक व MPSC या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे महत्त्वाचे व्होकॅब आहे, त्याचे आपण सिनॉनिम्स, त्याचे अँटोनिम्स प्लस त्याचे एक्झाम्पलसुद्धा घेणार आहोत. यात आपण बेसिक टू ॲडव्हान्स व्होकॅबचा अभ्यास अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत. तसेच या लेक्चरचे तुम्हाला मोफत PDF आणि नोट्ससुद्धा दिले जाणार आहे. ते मी लास्ट एंडमध्ये सांगेल लेक्चरच्या, ते तुम्हाला कुठे मिळतील. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूयात. तर आपल्या लेक्चरचा पहिला वर्ड आहे, फर्स्ट वर्ड ऑफ द डे इज रेपरेशन्स. आता रेपरेशन्स म्हणजे काय? तर केलेल्या नुकसानाची भरपाई म्हणून दिलेली रक्कम किंवा नुकसान भरपाई. म्हणजे कुठलेही नुकसान झाले आणि त्याची जी आपण नुकसान भरपाई देतो, कोणताही व्यक्ती त्याची नुकसान भरपाई देतो, त्याला रिपरेशन्स असे म्हणतात. कंपेन्सेशन और पेमेंट मेड टू मेक अप फॉर डॅमेज, लॉस और हार्म कॉज टू समवन. ठीक आहे. कोणाच्याही डॅमेज झालं, त्याला हार्म पोहोचवलं किंवा त्याचा लॉस केला, ठीक आहे. त्याचं नुकसान केलं, तर त्याला जे नुकसान भरपाई म्हणून देतात, त्याला म्हणतात रिपरेशन्स इंग्लिशमध्ये. ठीक आहे. त्याचे समानार्थी शब्द जर आपण बघितले तर आहे कंपेन्सेशन, अतिशय महत्त्वाचा शब्द आहे हा कंपेन्सेशन. रेम्बर्समेंट म्हणजे सेम नुकसान भरपाई. डॅमेजेस म्हणजे नुकसान भरपाई. आता डॅमेजेस हा शब्द डॅमेजमधून आला आहे, तर डॅमेज म्हणजे नुकसान. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे की कोणत्याही शब्दाला जर आपण यस आणि ES लावलं तर तो अनेकवचन होतो. पण डॅमेज आणि डॅमेजेसमध्ये याचा अर्थच बदलतो. म्हणजे डॅमेज म्हणजे नुकसान होतं आणि डॅमेजेस म्हणजे नुकसान भरपाई होतं. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ. ठीक आहे. आता त्याचे विरुद्धार्थी शब्द बघूयात. तर आहे हार्म, हार्म म्हणजे नुकसान. ओके. पेनल्टी आणि फाईन ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ होतो दंड. ठीक आहे. आता फाईनचे 2 अर्थ होते. फाईन म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तर होतं दंड, जो आपण आता शिकतोय. आणि जसं की आपल्याला कोणी विचारलं, "हाऊ आर यू?" तर आपण म्हणतो फाईन. तर त्याचा दुसरा अर्थ होतो ठीक आहे. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता याचे एक्झाम्पल बघूयात. रुपा ट्रायड टू मेक रिपरेशन्स फॉर हर अनट्रुली बिहेवियर विथ हर इन-लॉज. हा जो सेम एक्झाम्पल तुमच्या एक्झाममध्ये आलेला आहे, मी जसाच तसा घेतलेला आहे हा एक्झाम्पल. तर याचा अर्थ असा होतो, की रुपा काय करत आहे, प्रयत्न करत आहे नुकसान भरपाई देण्याच्या. कशासाठी? तिचा जो स्वभाव किंवा तिचं जे वागणूक आहे त्यांच्या इन-लॉजसाठी ते ठीक नव्हती. ठीक आहे. म्हणून ती काय करणार आहे, त्याची नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. इन-लॉज म्हणजे लग्नानंतर झालेले जे नातेवाईक असतात त्याला इन-लॉज म्हणतात. ओके. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आणखी एक वर्ड आहे, जसं की कोणाचं लग्न होतं आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट होतो. ठीक आहे. तर त्यानंतर जे पैसा दिला जातो, ओके, तर त्याला म्हणतात ॲलिमनी. ALIMONY. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. याला म्हणतात ॲलिमनी. हेही एक्झाममध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे इफिमेरल. आता इफिमेरल म्हणजे काय? तर इफिमेरल म्हणजे लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाईम, टेम्पररी. म्हणजे क्षणभंगूर, म्हणजे तो काहीही वेळापुरता असलेला क्षण किंवा असलेली गोष्ट. तर त्याचे समानार्थी शब्द आहे शॉर्ट लिव्ड, काही क्षणासाठीच. मोमेंटरी म्हणजे तेच. टेम्पररी म्हणजे काही क्षणासाठीच. सेम इथे टेम्पररी सुद्धा मी लिहिलेलं आहे. तर मोमेंटरी म्हणजे होतं इफिमेरल, म्हणजे त्याचा अर्थ काही क्षणापुरता. तर मोमेंटरी सारखाच एक शब्द आहे मोमेंटस. MOMENTOUS. दिसायला सारखे असले शब्द तरी याचा अर्थ वेगळा होतो. तर मोमेंटस म्हणजे होतं इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. दिसतात सारखे असं वाटते की याचा अर्थ आणि याचा अर्थ रिलेटेड असेल काहीतरी, पण असा नाही आहे. मोमेंटरी म्हणजे काही क्षणापुरता आणि मोमेंटस म्हणजे इम्पॉर्टंट. त्याचे विरुद्धार्थी शब्द बघूया आपण इफिमेरलचे. तर आहे परमनंट. परमनंट नेहमीसाठी. इटर्नल. इटर्नल म्हणजे ना त्याची स्टार्टिंग आहे, ना त्याची एंडिंग आहे, ना त्याची सुरुवात आहे, ना त्याचा शेवट आहे. म्हणजे तो नेहमीसाठी आहे. त्याला म्हणतात इटर्नल. ओके. लाँग लास्टिंग. आता जर आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं तर द ब्युटी ऑफ द सनसेट वॉज इफिमेरल, लास्टिंग ओन्ली अ फ्यू मिनिट्स. म्हणजे सनसेटची जी सुंदरता होती, ती काय होती? इफिमेरल होती. काही क्षणासाठीच होती, जी काहीच मिनिटापुरती राहिली. बरं.
आता नेक्स्ट वर्ड बघूयात. आता नेक्स्ट वर्ड आहे अनस्क्रुप्युलस. आता अनस्क्रुप्युलस म्हणजे नैतिकता नसलेला, बेईमान, कपटी. म्हणजे हॅव्हिंग नो मोरल प्रिन्सिपल्स, डिसऑनेस्ट और अनइथिकल. म्हणजे असा व्यक्ती ज्याच्यामध्ये ना मोरल प्रिन्सिपल्स आहे, तो डिसऑनेस्ट आहे, त्याच्यामध्ये ऑनेस्टी नाही आहे. ठीक आहे, इथिक्स तर आहेच नाही. ओके, तर त्याचे समानार्थी शब्द बघूयात. डिसऑनेस्ट, ओके, अनइथिकल, इमोरल. ओके, त्याची विरुद्धार्थी शब्द आहे ऑनेस्ट. मी तुम्हाला लेक्चर्समध्ये सांगितलं ऑनेस्ट म्हणजे काय होतं, म्हणजे प्रामाणिक. इथिकल त्याच्यामध्ये इथिक्स आहे, मोरल व्हॅल्यूज आहे. ओके, आता त्याचं एक्झाम्पल बघूया. द अनस्क्रुप्युलस डीलर चीटेड मेनी कस्टमर. जो अनस्क्रुप्युलस डीलर होता, ठीक आहे, त्यांनी काय केलं, बेईमानी केली खूप साऱ्या कस्टमर सोबत. चीटेड म्हणजे बेईमानी. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड सुपरफ्लुअस. आता सुपरफ्लुअस म्हणजे अनावश्यक, जास्तीच्या गरजेपेक्षा अधिक, म्हणजे मोर दॅन नेसेसरी, एक्स्ट्रा, अननेसेसरी. ठीक आहे, म्हणजे गरजेपेक्षा जास्त असलेलं. आता त्याचे सिनोनिम्स आहे. अननेसेसरी म्हणजे त्याची गरज नाहीये, म्हणजे त्याचे समानार्थी शब्द. एक्सेसिव्ह म्हणजे गरजेपेक्षा जास्त, एक्स्ट्रा. जर आपण सुपरफ्लुअसचा जर आपण एक एक्झाम्पल घेतला जो आपल्यासाठी आहे, तर तो आहे की आपण एक्झाममध्ये 2 पेन घेऊन जातो एक्स्ट्रा. पण आपल्याला एकही पेन आपला संपत नाही, पण आपण 2 घेऊन जातो. गरजेपेक्षा अधिक घेऊन जातो. म्हणजे काय आहे, ते गोष्ट आपण सुपरफ्लुअस करतोय. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता त्याचे अँटोनिम्स आहे, म्हणजे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे. नेसेसरी खूप गरजेचं आहे, इसेन्शियल, ठीक आहे, इम्पॉर्टंट. आताच आपण इम्पॉर्टंटचा शब्द शिकलो लास्ट स्लाइड म्हणजे, जो होता मोमेंटस. आता इम्पॉर्टंटचे जर आपण अजून शब्द शिकलो तर आहे व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट, की म्हणजे इम्पॉर्टंट. ठीक आहे, इम्परेटिव्ह म्हणजे इम्पॉर्टंट. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे इम्पॉर्टंटचे सिनॉनिम्स. क्रुशियल, CRUCIAL, क्रुशियल म्हणजे इम्पॉर्टंट, महत्त्वाचे. ठीक आहे, तर त्याचं एक्झाम्पल बघूयात. द रिपोर्ट कंटेंट अ लॉट ऑफ सुपरफ्लुअस इन्फॉर्मेशन. जी रिपोर्ट होती त्यामध्ये खूप सारी, म्हणजे काय म्हणू शकतो की खूप सारी गरजेपेक्षा अधिक इन्फॉर्मेशन होती, ज्याची गरजही नव्हती. ठीक आहे, हे रिपोर्टचा मी इथे फोटो लावलेला आहे. आता नेक्स्ट वर्ड आहे सरप्शियस. सरप्टिशियस म्हणजे गुपचूप, लपून छपून, चोरी छुपे केलेला. जसं डन सिक्रेटली, क्वाइटली और विदाउट बिंग नोटीस, ऑफन बिकॉज इट इज नॉट अलाउड. म्हणजे अशी काही गोष्ट जी आपण म्हणजे ती करू नाही शकत, पण आपण ती काय करत आहोत, ती सिक्रेटली म्हणजे लपून छपून ती गोष्ट होत आहे, तर त्या गोष्टीला असं म्हणतात सरेप्टिशियस. आता त्याचे सिनॉनिम्स आहेत, त्याचे समानार्थी शब्द आहेत. सिक्रेट, लपून केलेलं, सिक्रेट, टॉप सिक्रेट, कुणाला न सांगता. स्टेल्थी वे, स्टेल्थी म्हणजे लपून छपून केलेलं. क्लॅन्डेस्टाईन, हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुमच्या एक्झाम्पलमध्ये विचारला होता, सॉरी एक्झाममध्ये विचारलेला, की तिथे सरेप्टिशियस दिलं होतं आणि तुम्हाला सिनोनिम विचारलं होतं, त्याचे उत्तर क्लॅन्डेस्टाईन होतं. हे दोन जे शब्द आहे ना, सरेप्टिशियस आणि क्लॅन्डेस्टाईन, हे वारंवार एक्झाममध्ये आलेले आहे. आता त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे ओपन, म्हणजे सगळ्यांना माहित आहे. ओव्हर्ट, सबको पता है. ठीक आहे, ट्रान्सपरंट. ओके, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी, म्हणजे आहे बा, माहित आहे सगळ्यांना. ठीक आहे, ट्रान्सपरंटचा एक अपोजिट वर्ड येतो, म्हणजे अँटोनिम येतो ओपेक. OPAQUE. तेच म्हणजे ओपेक म्हणजे नाही दिसत, कोणाला नाही दिसत. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल आहे राकेश ट्राय टू मेक अ सुपरटिशियस रेकॉर्डिंग ऑफ द होल इव्हेंट. म्हणजे राकेशनी प्रयत्न केला, जी रेकॉर्डिंग होती पूर्ण इव्हेंटची लपून छपून करण्याचा प्रयत्न केला त्याने. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड आहे स्टो अवे. आता स्टो अवे म्हणजे लपून छपून प्रवास करणारी व्यक्ती. आता सरेप्टिशियस बघितला, आता स्टो अवे बघूयात. ठीक आहे, बेकायदेशीर प्रवासी. स्टो अवे म्हणजे ज्या व्यक्तीजवळ तिकीट नसतं, ट्रॅव्हलची परमिशन नसते, परवानगी नसते, तो काय करतो, त्या ट्रेनमध्ये असो, शिपमध्ये असो, प्लेनमध्ये असो, कोणत्याही व्हेकलमध्ये बिना तिकीटनी प्रवास करणारा व्यक्ती म्हणजे स्टो अवे. ठीक आहे, त्याचे समानार्थी शब्द काय आहे, इल्लीगल पॅसेंजर, लीगल नाहीये तो, त्याच्याजवळ तिकीट नाहीये म्हणजे तो इल्लीगल आहे. ट्रेसपासर. आता ट्रेसपासरचा अर्थ थोडा वेगळा होतो, म्हणजे याच्याच आहे. ट्रेसपासर म्हणजे अशा ठिकाणी तो व्यक्ती जातो जिथे त्याला परमिशन नाहीये. ते
ते त्याची जागा असू शकते, जमीन असू शकते, काही असू शकते. तर तिथे त्याला म्हणतात ट्रेसपासर. ठीक आहे. म्हणजे त्याच्याकडे परमिशन नाहीये तरी तो त्या जागेवर जातोय. आता त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे पॅसेंजर. पॅसेंजर म्हणजे त्याच्याकडे तिकीट आहे. ठीक आहे. तिकीट होल्डर. ओके. म्हणजे ट्रेनमध्ये असे भरपूर लोकं असतात जे बिना तिकीटनी प्रवास करतात. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? स्टोअवे. STOWAWAY. हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. आता त्याचं एक्झाम्पल आहे स्टो अवे हिड अंडर द सीट ऑफ द ट्रेन टू ट्रॅव्हल विदाउट अ तिकीट. हे बघा मी इथे एक एक्झाम्पल लिहिलं आहे की तो काय तिकीटच्या खाली लपून गेलेला आहे आणि तो विदाउट तिकीट तिथे प्रवास करतोय ट्रेनमध्ये. आता नेक्स्ट वर्ड आहे इरेव्हरन्स. ओके. आता इरेव्हरन्स म्हणजे अनादर, अपमान, कोणत्याही गोष्टीचा अनादर किंवा अपमान करणे ज्याची तुम्हाला रिस्पेक्ट करायला पाहिजे, ज्याचा तुम्हाला आदर करायला पाहिजे, त्याचं काय होत आहे? अनादर होत आहे. तर त्याला म्हणतात इरेव्हरन्स. म्हणजे लॅक ऑफ रिस्पेक्ट फॉर समवन ऑर समथिंग दॅट शुड बी रिस्पेक्टेड. म्हणजे ते रिस्पेक्ट करायला पाहिजे पण त्याची काय होत आहे? डिसरिस्पेक्ट होत आहे. ठीक आहे. तर त्याचा समानार्थी शब्द आहे डिसरिस्पेक्ट, जे मी आताच बोलले. रूडनेस म्हणजे म्हणजे रूडनेस म्हणजे त्याच्यावर आपण काय म्हणू शकतो की व्यवहार नाही करत आहोत प्रॉपर. इम्प्युडन्स. ठीक आहे. म्हणजे त्याचा अनादर करत आहोत. त्याचे अँटोनिम्स आहे रिस्पेक्ट. रिस्पेक्ट देणं, इज्जत देणं, ऑनर. ठीक आहे. इस्टीम. इस्टीम हा महत्वाचा शब्द आहे. ठीक आहे. इस्टीम्ड म्हणजे ESTEEMED. इस्टीम्ड म्हणजे असा व्यक्ती ज्याचा खूप आदर आहे समाजामध्ये. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता त्याचं एक्झाम्पल बघूयात. रमा वॉज कॉट रेड हँडेड अँड सो डिसमिस्ड फ्रॉम हर सर्व्हिस फॉर ट्रीटिंग ग्रेट इंडियन क्लासिक म्युझिक विथ इरेव्हरन्स. ठीक आहे. हा तुमच्या एक्झाममध्ये आलेलाच सेंटेन्स आहे. तिथे काय आहे म्हणताय की रमा आहे ती पकडल्या गेली कशासाठी? ती काय करत होती? इंडियन क्लासिक म्युझिकला इंडियन क्लासिक म्युझिकला ती काय म्हणू शकतो अपमान करत होती. म्हणून तिला काय केलं? तिला डिसमिस करण्यात आलं त्या सर्व्हिसपासून. ठीक आहे. आणि एक्झाम्पलमध्ये इरेव्हरन्सचं जो स्पेलिंग आहे ती तुम्हाला काय दिली होती? चुकीची दिली होती आणि तुम्हाला काय म्हणू शकतो की तुम्हाला जे करेक्ट स्पेलिंग आहे ते तुम्हाला टिक मार्क करायची होती. ठीक आहे. तर इरेव्हरन्स म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अपमान किंवा अनादर करणे ज्याचा तुम्हाला मान करायला पाहिजे. आता नेक्स्ट वर्ड आहे एलिमेंटरी. आता एलिमेंटरीचा अर्थ होतो सिंपल, बेसिक और ॲट अन अर्ली स्टेज. म्हणजे मूलभूत, सोपे, प्राथमिक. ठीक आहे. आता त्याचे सिनॉनिम्स आहे प्रायमरी, बेसिक आणि इंट्रोडक्टरी. आता एलिमेंटरी म्हणजे स्टार्टिंग स्टेज, बेसिक स्टेज. जसं आपलं एलिमेंटरी स्कूल असतं. मी इथे एक्झाम्पलसाठी लावलेला पण आहे एलिमेंटरी स्कूल. स्कूल म्हणजे प्राथमिक. आता जे मुलं प्राथमिक शाळेत शिकलेले आहेत तिथे बघा उच्च प्राथमिक शाळा असं लिहिलं राहते. प्राथमिक म्हणजे बेसिक म्हणजे एलिमेंटरी. ठीक आहे. तर त्याचे अँटोनिम्स आपण बघूया. तर त्याचे अँटोनिम्स म्हणजे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे एडवान्स्ड म्हणजे एलिमेंटरीच्या वरचं एडवान्स लेवल. कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे थोडं कठीण. कॉम्प्लिकेटेड म्हणजे कठीण. ठीक आहे. आणि एलिमेंटरी म्हणजे सोपे आणि मूलभूत. आता याचे एक्झाम्पल बघूयात आपण. हिज ब्रदर इज स्टडिंग इन एलिमेंटरी स्कूल. त्याचा जो भाऊ आहे तो एलिमेंटरी स्कूलमध्ये शिकतो म्हणजे प्राथमिक शाळेत शिकतो. किंवा बेसिक म्हणजे नॉर्मल शाळा, बेसिक ज्याच्यामध्ये ABCD शिकवतात. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड आहे बेनेथ. आता बेनेथ म्हणजे काय होतं? खाली, तळाशी म्हणजे इन अ लोअर पोझिशन, अंडर म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या खाली. बेनेथ म्हणजे अंडर, बिलो, अंडरनेथ म्हणजे खाली. त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे. अँटोनिम्स आहे अबाव, ओव्हर आणि ऑन. ठीक आहे. तर त्याचे एक्झाम्पल आहे. हा खूप सोपा वर्ड आहे. ठीक आहे. बेनेथ म्हणजे खाली. हे लक्षात ठेवायचं. द कॅट इज स्लीपिंग बेनेथ द टेबल. ही जी मांजर आहे ती काय आहे? टेबलच्या खाली झोपलेली आहे. आपण हा वर्ड असाही येतो. द कॅट इज स्लीपिंग अंडर द टेबल. हा आपण शब्द खूपदा बघितलेला आहे. म्हणजे हा एक्झाम्पलच खूपदा रिपीट झालाय. तर अंडर म्हणजे बेनेथ. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता नेक्स्ट शब्द आहे डिस्पर्स. आता डिस्पर्स म्हणजे विखुरणे, पांगणे किंवा पसरवणे. टू स्कॅटर और स्प्रेड आउट इन डिफरंट डायरेक्शन.
म्हणजे कोणतीही गोष्ट अशी इकडे-तिकडे फेकून दिलेली वेगवेगळ्या दिशेने. ठीक आहे. तर त्याला म्हणतात डिस्पर्स. तर त्याचं सिनोनिम आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे स्कॅटर, डिस्ट्रिब्यूट आणि सेपरेट. स्कॅटर म्हणजे इकडे-तिकडे फैलवून देणे, डिस्ट्रिब्यूट म्हणजे वाटणे, प्रत्येक ठिकाणी वाटणे, डिस्ट्रिब्यूट करणे. सेपरेट म्हणजे वेगवेगळं. ठीक आहे. तर हे त्याचे सिनोनिम्स झाले. आता त्याचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय आहे? असेंबल, कलेक्ट आणि गॅदर. असेंबल म्हणजे एका ठिकाणी गोळा करणे, कलेक्ट म्हणजे तेही एका ठिकाणी गोळा करणे, गॅदर म्हणजेही एका ठिकाणी गोळा करणे आणि डिस्पर्स म्हणजे वेगवेगळ्या दिशेने पाठवणे किंवा फेकणे. आता हा पी-वाय-क्यू आहे तुमच्या एक्झाममध्ये आलेला. मी तुम्हाला एक्सप्लेन करते की हा कसा आला होता. आता तिथे एक्झाम्पल दिलेलं होतं की दे आर ट्रायिंग टू डिस्पर्स, सेम असं ब्रॅकेटमध्ये दिलं होतं आणि तुम्हाला त्याचं अँटोनिम विचारलं होतं. ठीक आहे. अँटोनिम विचारलं होतं आणि तिथे उत्तर होतं असेंबल. हे बघा डिस्पर्स आहे. डिस्पर्सचं अँटोनिम काय? असेंबल. अ टीम ऑफ सायंटिस्ट टू कॅरी आउट लॅब टेस्ट फॉर द न्यू व्हॅक्सीन. म्हणजे काय करतायत ते? प्रयत्न करतायत त्या म्हणजे सायंटिस्टच्या टीमला एका ठिकाणी गोळा करण्याच्या कशासाठी? लॅब टेस्ट करण्यासाठी, न्यू व्हॅक्सीन बनवण्यासाठी. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की डिस्पर्सचा अर्थ होतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये स्प्रेड करणे, पसरवणे आणि असेंबल म्हणजे एका ठिकाणी गोळा करणे. ठीक आहे. तर हा सेम एक्झाम्पल आला होता. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट वर्ड आहे. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये बोलली होती की मी तुम्हाला ग्रुपवर काही क्वेश्चन्स घेऊन येणार, ग्रुपवर काही वर्ड्स घेऊन येणार. तर हा एक ग्रुप आहे TROUPE, ट्रूप म्हणजे कलाकारांचा समूह. नट-नटींचा गट, नृत्यकारांचा संघ. अ ग्रुप ऑफ परफॉर्मर्स सच ॲज ॲक्टर्स, डान्सर्स और म्युझिशियन्स हू परफॉर्म टुगेदर. असा कोणता ग्रुप ज्याच्यामध्ये ॲक्टर्स आहे, डान्सर्स आहे आणि म्युझिशियन्स आहे. ठीक आहे. तर त्याला म्हणतात ट्रूप. ठीक आहे. TROUPE. ठीक आहे. ट्रूप म्हणजे होतं की जे कलाकार आहे त्यांचा ग्रुप. आता नेक्स्ट असाही एक प्रोनन्सिएशन असलेला शब्द आहे TROOP, ट्रूप. आता ट्रूप म्हणजे होतं ग्रुप ऑफ सोल्जर्स, SOLDIERS. ग्रुप ऑफ सोल्जर्स म्हणजे ट्रूप. आता ग्रुप ऑफ सोल्जर्स ला अजून 2 शब्द आहे. आर्मी ऑफ सोल्जर्स. ठीक आहे. रेजिमेंट, REGIMENT, रेजिमेंट. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता नेक्स्ट आहे म्युझिशियन्सच्या ग्रुपला दुसरा पण एक शब्द आहे बँड, BAND. ठीक आहे. बँड, ग्रुप ऑफ म्युझिशियन्स. तर त्याला म्हणतात बँड. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे अजून आपण एक वर्ड बघूया, ज्युरी. हा पण वर्ड आलेला आहे JURY, ज्युरी. ज्युरी म्हणजे ग्रुप ऑफ जजेस. ठीक आहे. ग्रुप ऑफ जजेस म्हणजे ज्युरी. ठीक आहे. प्लस पॅनल, PANEL, पॅनल. पॅनल म्हणजे जे मेंबर्स असतात, बोर्ड मेंबर्स असतात त्याला म्हणतात पॅनल. ओके. आता आता ग्रुपवर जर आपण अजून शब्द बघितले तर आहे जसं की क्लास, ग्रुप ऑफ स्टुडंट्स त्याला म्हणतात क्लास. ओके. ठीक आहे. आता FLOCK, फ्लॉक. फ्लॉक म्हणजे ग्रुप ऑफ बर्ड्स. आपण त्या दिवशी शिकलो ग्रुप ऑफ लार्ज नंबर ऑफ फिश, तर त्याला म्हणतात शोल, SHOAL. शोल म्हणजे फिशचा ग्रुप. ठीक आहे. तर हे सगळे तुम्ही शब्द लक्षात ठेवा. फ्लोक म्हणजे बर्ड्सचा ग्रुप आणि फ्लीट, FLEET, फ्लीट. फ्लीट हा असतो शिपचा ग्रुप. ठीक आहे. शिप म्हणजे हे जहाज आहे बरं, SHIP, शिप. याच्या ग्रुपला फ्लीट म्हणतात आणि जे आपली शिप आहे, शिप म्हणजे आपली मेंढी आहे, तिच्या ग्रुपला सुद्धा फ्लोक म्हणतात, SHEEP.
ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आपल्या आता झालेले आहे वर्ड झालेले आहेत. आपण इडियम्सकडे वळूयात. तर आपला पहिला इडियम आहे जंप ऑन द बँडवॅगन्स. आता जंप ऑन द बँडवॅगन म्हणजे काय होतं, की टू जॉइन और सपोर्ट समथिंग जस्ट बिकॉज इट इज पॉप्युलर, नॉट बिकॉज यू ट्रुली बिलीव्ह. म्हणजे असा काही ग्रुप किंवा असा काही गोष्टीला तुम्ही जॉइन किंवा सपोर्ट करत आहे, जे की तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास नाही करत आहे, फक्त ते पॉप्युलर आहे म्हणून. म्हणजे जे सगळे करत आहे म्हणून आपण करत आहोत. लोकांबरोबर वाहत जाणे, लोकप्रिय आहे म्हणून त्यात सामील होणे. याला म्हणतात जंप ऑन द बँडवॅगन. ठीक आहे. आता हेमंत बॉट द फोन जस्ट टू जंप ऑन द वॅगन. आता हेमंतनी एक फोन घेतला. का बरं फोन घेतला? कारण सगळे घेत आहे म्हणून. म्हणून त्यांनी फोन घेतला. जसं आयफोनचा ट्रेंड सुरू आहे. आजकाल सगळ्यांकडे आयफोन भेटते. आयफोन भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. का बरं? कारण ते काय करताय? जंप ऑन द बँडवॅगन म्हणजे सगळे करताय म्हणून ते करताय. ठीक आहे. तर लोकांबरोबर वाहत जाणे याचा अर्थ होता जंप ऑन द बँडवॅगन. आता नेक्स्ट वर्ड बघूयात आपण. नेक्स्ट इडियम बघूयात. तर नेक्स्ट इडियम आहे बरी द हॅचेट. आता बरी द हॅचेट म्हणजे टू एंड अ क्वेरल ऑर कन्फ्लिक्ट अँड मेक पीस, टू स्टॉप फायटिंग और आर्ग्युइंग. म्हणजे कोणतीही गोष्ट जर आर्ग्युमेंट होत आहे, तिथे भांडण होत आहे, तर ते मिटवणे, वाद मिटवणे, भांडण संपवून टाकणे याला म्हणतात बरी द हॅचेट. आता हॅचेट म्हणजे काय? तर हॅचेट म्हणजे हे कुऱ्हाड होते. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना माहीत असेल हे. छोटी कुऱ्हाड म्हणजे हॅचेट. म्हणजे हॅचेटला काय करत आहोत आपण? गाडत आहोत. बरी म्हणजे गाळणे. BURY. बरी म्हणजे गाळणे. ठीक आहे. तर बरी द हॅचेट म्हणजे काय होतं, की भांडण संपवून टाकणे. ते कुऱ्हाडला गाडून टाकणे. ठीक आहे. त्याचा अर्थ असा होतो, पण त्याच्या इडियममध्ये आपण असा प्रयोग करतो, की भांडण संपवून टाकणे. आफ्टर इयर्स ऑफ आर्ग्युमेंट्स, खूप नंतरची जी म्हणजे खूप वर्षापासून जी आर्ग्युमेंट सुरू होती, त्यांनी ठरवलं, डिसाईड केलं, की काय करतील ते आपलं भांडण संपवून टाकतील. आफ्टर इयर्स ऑफ आर्ग्युमेंट्स दे डिसाइडेड टू बरी द हॅचेट. आता नेक्स्ट इडियम आहे ब्रेक अ लेग. आता ब्रेक अ लेग म्हणजे पाय तोडणे नाही होत. ब्रेक अ लेग म्हणजे त्याचा अर्थ होतो गुड लक. आता आपण एक्झामला जातो तर आपण शुभेच्छा देतो ना कुणालाही. बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. तर त्याचा एक इडियम आहे ब्रेक अ लेग. आता ब्रेक अ लेग हा कुठून आला शब्द? आता ब्रेक अ लेग हा एक अंधविश्वास म्हणजे सुपरस्टिशन होतं थिएटरच्या फॉर्ममध्ये. जसं थिएटरमध्ये आपण बघतो, फॉर एक्झाम्पल हा एक थिएटर आहे आणि इथे बाजूबाजूला बघा कर्टन्स असतात, असे पडदे असतात. ठीक आहे. तर ह्या पडदे पडदे म्हणजे लेग. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला 2 मिनिटात तुम्हाला याचा अर्थ सांगते. पडदे म्हणजे लेग आणि कोणताही ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस यामधून जात आहे, तर ती काय करत आहे, त्या याला ब्रेक करतीये. ह्या लाईनला क्रॉस करणे म्हणजे ब्रेक करणे. ठीक आहे. म्हणजे त्या व्यक्तीला आपण एक शुभेच्छा देत आहोत. ठीक आहे. तर ब्रेक अ लेग म्हणजे गुड लक किंवा त्या व्यक्तीला शुभेच्छा देणे, चांगलं होवो अशी इच्छा व्यक्त करणे म्हणजे ब्रेक अ लेग. यू हॅव युअर एक्झाम टुमॉरो, ब्रेक अ लेग. उद्या तुझा एक्झाम आहे ना, तर ब्रेक अ लेग. तुला त्यासाठी शुभेच्छा. आता कोणताही तुमचा मित्र-मैत्रीण कोणीही एक्झामला जात असेल, तर त्याला ऑल द बेस्ट न म्हणता तुम्ही ब्रेक अ लेग म्हणू शकता. ओके. आता नेक्स्ट इडियम आहे कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. आता कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजे खूप महाग आहे. खूप महाग असणे, प्रचंड खर्चिक असणे. ठीक आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग, हे लक्षात ठेवा. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, महाग. ठीक आहे. आता त्याचा एक्झाम्पल बघूयात. मेडिकल ट्रीटमेंट इन प्रायव्हेट हॉस्पिटल कॅन कॉस्ट अँड आर्म अँड लेग. म्हणजे जे मेडिकल ट्रीटमेंट आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर आपण करायला गेलो, तर ते खूप महागडी आहे. म्हणजे ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ठीक आहे. आपण नॉर्मल मराठीमध्ये वापरतो जसं की आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये जर आपण म्हटलं की "चल मित्रा आज पार्टी दे." तर तो म्हणते, "हां, किडनी वीक माझी." म्हणजे की कोणत्याही महागड्या हॉटेलमध्ये जर आपण त्याला पार्टी मागितली, तर तो आपल्याला मजाकमध्ये असा म्हणतो की "किडनी वीक माझी." म्हणजे एवढं महाग आहे बा ते, तर मी नाही करू शकत हे सगळं काही. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. मराठीमध्ये किडनी विकते आणि इंग्लिशमध्ये त्याचा इडियम आहे कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. ओके. आता नेक्स्ट इडियम आहे पुल समवन्स लेग. ओके. मराठीमध्ये म्हटलं तर खिचाई करणे, मस्करी करणे, थट्टा करणे, गंमत करणे. टू जोक विथ समवन और टीज देम, नॉट टू बी अ सीरियस.
म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं आपण मजाक करतो ना. ओके. म्हणजे खूप मजाक उडवतो. ग्रुप्समध्ये होत आहे, कॉलेजेसमध्ये खूप होतं. तुमच्यासोबत होत असेल, माझ्यासोबत झालेलं. ठीक आहे. तर काय होतं, की पुल समवन्स लेग म्हणजे कोणत्याही व्यक्तीची मस्करी करणे. डोंट गेट अँग्री एक्झाम्पल आहे त्याचं. आय वॉज जस्ट पुलिंग युअर लेग. रागवू नकोस, मी फक्त तुझी मस्करी करत होते. ठीक आहे. तर पुल समवन्स लेग्स म्हणजे कोणत्याही व्यक्तीची मस्करी करणे. ओके. सो स्टुडंट्स, आजचा लेक्चर हा इथेच संपतोय. आय होप तुम्हाला सगळं प्रॉपर समजलं असेल. तुम्ही काही नवीन शब्द शिकला असेल याची आशा आहे. आणि तुम्हाला आमचे जे पी-डी-एफ आहे, ह्या क्लासचे पी-डी-एफ हा टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 ह्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. सो थँक यू सो मच स्टुडंट्स. कीप लर्निंग, कीप गोइंग. थँक यू सो मच.